लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बरेचशा माता भगिनींनी मला विचारलेला प्रश्न आहे की ऑक्टोबरचे फॉर्म पेंडिंग आहेत, हे फॉर्म कधी सुरू होतील मंजूर व्हायला, यावर बरेचशा माता भगिनींच्या मनामध्ये प्रश्न आहे। पण एक तुमच्यासाठी खुशखबर म्हणून सांगतोय की जर तुमचा ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर मंजूर झाला आहे का, आणि जर नसेल झाला तर तुमच्यासाठी एक अपडेट सांगत आहे। सध्या लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत ज्यांचे ऑक्टोबरचे फॉर्म आहेत, खास करून पेंडिंग फॉर्म, कोणते फॉर्म, जे फॉर्म आज पण मंजूर झालेले नाहीत, पेंडिंग फॉर्म आहेत, असे फॉर्म सध्या मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे। ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि ही खरी तर म्हणजे अपडेट म्हणजे 31 तारखेपासून लगातार पेंडिंग फॉर्म मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा 31 जानेवारीपासून तुमचे फॉर्म पेंडिंग जर असतील तर पटापट तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी म्हणजे एकूण 8व्या हप्त्याची तयारी ही शासनाने आता परत युद्ध पातळीवर सुरुवात केलेली आहे की तुमचे फॉर्म जे आहे 1 फेब्रुवारीला पण मंजूर झाले, ऑब्वियसली 31 तारखेला तर झालेच, म्हणजे पेंडिंग फॉर्म मंजूर व्हायचा पहिला सुरुवात त्याला आपण म्हणूयात तर ती 31 तारखेला सर्वाधिक झाली। असं नाही की त्याच्या अगोदर झाले नाही, त्याच्या अगोदर पण झाले, पण 31 तारखेपासून प्रचंड वेगाने फॉर्म जे फॉर्म आतापर्यंत मंजूर झाले नव्हते त्यांच्यासाठी ही खास करून अपडेट आहे। जर तुमचा फॉर्म मंजूर झाला नसेल तर आज उद्या तुमचाही फॉर्म मंजूर होईल किंवा या आठवड्यामध्ये तर होईलच, काळजी करायची गरज नाही। आणि जर नाही झाला तर त्याचे कारण पण सांगणार आहे की कोणत्या कारणामुळे फॉर्म मंजूर होत नाही तेही सांगतो। बघा पहिला मुद्दा लक्षात ठेवा, 31 जानेवारीपासून फॉर्म मंजूर व्हायला जी सुरुवात झालेली मोठ्या प्रमाणामध्ये, 1 फेब्रुवारीमध्ये पण मंजूर झालेले बरेचशा लोकांचे फॉर्म, 2 फेब्रुवारीला पण मंजूर झालेले आहेत आणि 3 फेब्रुवारीला पण मंजूर झालेले आहे। आज पण बरेचशा लोकांचे फॉर्म मंजूर होत आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा फॉर्म अजूनही मंजूर झालेला नसेल, एवढा वेळ लागला आणि आज पण तुमचा फॉर्म मंजूर झाला नसेल तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायला पाहिजे यावर मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। महत्त्वाचं म्हणजे बघा की फॉर्म मंजूर झाल्याच्या नंतर काय करायला पाहिजे यावर बरेचशा माता भगिनींच्या मनामध्ये नवीन असल्यामुळे त्यांना डाऊट आहे। फॉर्म मंजूर झाल्याच्या नंतर किंवा अगोदर म्हणजे मंजूर व्हायच्या अगोदर किंवा मंजूर झाल्याच्या नंतर तुम्ही डीबीटी करू शकता, पण तुम्ही दोन्ही म्हणजे अगोदर जर केली तर फायदा होईल। आता समजा उदाहरणासाठी तुमचा फॉर्म मंजूर झाला आज उद्या आणि तुम्हाला माहीतच नाही की डीबीटी काय आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याद्वारे सरकार तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये पैसे टाकणार आहे लाडकी बहीण योजनेचे किंवा कोणत्याही सरकारी योजनेचे। त्यासाठी हमेशा लक्षात ठेवा डीबीटी लागते म्हणजे लागतेच। तर अशा केसमध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत जुनी डीबीटी जोडत आहेत। जुनी डीबीटी म्हणजे खूप वर्षापूर्वीची आहे, 2022 ते 2023, कधी काहींची तर 2017ची आहे, 16ची आहे। आणि अशा वेळेस जर समजा तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला खूप महिन्यापासून पैसे येत नसतील तर तुम्ही पोस्ट बँकमध्ये डीबीटी करू शकता, बरोबर। आता हा जो डिसिजन आहे हा स्वतः तुम्ही ठरवा करायचं का नाही। आणि जर डीबीटी आत्ता काही दिवसापूर्वीची केलेली असेल आणि पोस्ट बँकमध्ये असेल किंवा कोणत्याही बँकेमध्ये असेल तर मग काळजी करायची गरज नाही। जर तुमची आत्ताच तुर्तास झाली असेल किंवा तुमचा यापूर्वी एखाद्या बँकेमध्ये पैसे आलेले असतील आणि तुम्हाला असं भीती असेल की मग मला मागच्या जानेवारीचे आले नाही तर मग मी डीबीटी बदलू का, तर अजिबात नाही। तशा वेळेस ज्या बँकेमध्ये तुम्हाला यापूर्वी पैसे आले असतील त्याच बँकेमध्ये परतही पैसे मिळतील, काही काळजी करायची गरज नाही। मी खास करून बोलत आहे पेंडिंग फॉर्मवाले जे काही माता भगिनी आहेत त्यांच्याबद्दल या व्हिडिओमध्ये। तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपण व्हिडिओ डेडिकेटेड सांगतो, प्रत्येक माता भगिनीचा प्रश्न सुटला पाहिजे या पद्धतीने सांगतो आहे। त्यानंतर बघा की जर तुम्ही डीबीटी केली असेल तर डीबीटीचं स्टेटस तुमचं इनेबल किंवा ॲक्टिव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे। इनेबल किंवा ॲक्टिव्ह बघा, इनेबल नसेल किंवा तुमच्या तिथे जर का तुम्ही स्टेटस चेक केल्याच्या नंतर तुम्हाला ॲक्टिव्ह असं लिहिलेलं असेल, जर असं नसेल तर मग मात्र लक्षात ठेवा डीबीटी करून पण काय अर्थ होणार नाही। डीबीटी इनेबल किंवा ॲक्टिव्ह असावी, दोन्हीचा अर्थ एकच निघतो। आता डीबीटी कशी करायची किंवा डीबीटी म्हणजे काय, आधार कार्ड जे आहे, आधार कार्ड नंबर हा आपल्या मोबाईल नंबर किंवा बँक खात्याशी जोडणे, थोडक्यात आधार नंबर जो असतो तो बँक खात्याशी जोडणे, याला आपण काय म्हणतो डीबीटी। त्यालाच आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग असे 2-3 वेगवेगळे नावं आहेत। त्यामुळे डीबीटी अत्यंत महत्त्वाची आहे। जर डीबीटी तुम्ही आत्ताच केली तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हा नक्की मिळेल, काहीही चिंता करायची गरज नाही। पण बऱ्याचशा लोकांचा एकच मुद्दा आणि अशा प्रकारचा मुद्दा कोणीच सांगणार नाही, कुठल्याही चॅनलला याचं उत्तर देणार नाही, ते म्हणजे काय किंवा कोणी देणार नाही, ते म्हणजे फॉर्मच सबमिट झाला नाही सर आणि जर होतच नसेल तर काय करावे। बघा एकेकाळी ऑक्टोबर 15 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती, पण बऱ्याचशा लोकांनी फॉर्म मंजूर त्यांना फॉर्मच सबमिट झाला नाही। अशा वेळेस 2-3 कारणं असू शकतात, एक तर सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल
किंवा तुमचा वेळ निघून गेलेला असेल किंवा म्हणजे ते टायमिंग संपलेलं असेल किंवा कोणत्याही कारणानिमित्त तुम्हाला टेक्निकल कारणामुळे तुम्ही फॉर्म भरू शकला नसतील किंवा नसाल, हे 2-3 कारणं. पण यापेक्षा एक महत्त्वाचं कारण जे तुम्हाला कोणी सांगणार नाही, कदाचित ते कारण आहे का हे तुम्ही स्वतः चेक करायचं आहे. बघा काय कारण की फॉर्म सबमिटच जर झाला नसेल बरं का, जर तुम्हाला फॉर्म सबमिट झाल्याचा जर का मेसेज आला असेल तर काळजी करू नका, मंजूर होण्याचा पण येईल, म्हणजे तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे. पण सबमिटच झाला नाही, मी परत सांगतोय सबमिटच झाला नाही, तुम्हाला 100% माहीत आहे की तुमचा फॉर्म, मी परत सांगतोय 100% तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 2-3 वेळेस ट्राय केला पण फॉर्म मंजूर होत नव्हता, तुम्ही 2-3 वेळेस ट्राय केला तरीही फॉर्म मंजूर होत नव्हता. अशा वेळेस एक गोष्ट घडू शकते, ते म्हणजे काय, तुमचा आधार कार्ड नंबर दुसऱ्यांनी कोणी वापरला आहे का हे तपासा. म्हणजे तुमच्यासारखाच कोणीतरी तुमचाच नंबर रँडमली टाकून कोणीतरी तुमच्या आधार कार्डवर पैसे घेण्याचा प्रयत्न करीत आहे का, हेही तपासणे अत्यंत गरजेचं आहे. हे कोणी सांगणार नाही. त्यामुळे मी सांगतो हे कधी घडेल, ज्या वेळेस तुमचा फॉर्म सबमिटच होत नसेल त्यावेळेस. पण सबमिट झाल्याचा मेसेज आला आहे, काळजी करू नका, किंवा लगेचच मेसेज यायला पाहिजे असं नाही. फॉर्म भरला ना तुम्ही, फॉर्म तुमचा ॲक्सेप्टच होईना, सर्व्हरला अपलोड होईच ना, किंवा भरलेच जात नसेल, तर अशा वेळेस आपला आधार कार्ड नंबर कोणी इतर कोणी वापरला का हेही पाहणं गरजेचं आहे. आणि जर फॉर्म तसा जर कुणाच्या बाबतीत घडला असेल तर बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तुम्ही त्या संदर्भात जे आहे सूचना किंवा त्यांना जे आहे त्यांची मदत जी आहे त्या संदर्भात तुम्ही घेऊ शकता. अजून एक महत्त्वाचा मुद्दा बघा पेंडिंग फॉर्मच्याबद्दल, की याचंही उत्तर तुम्हाला कोणी स्पष्ट देणार नाही. आणि जे तुम्हाला सांगतो या 2च गोष्टीत तुमचं उत्तर सापडणार तुम्हाला. जर अजूनही तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये असेल, परत सांगतोय अजूनही तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये असेल, चाहे मग तो ऑक्टोबरचा असो किंवा जुलैचा असो, सप्टेंबरचा असतो, ऑगस्टचा असो, कुठल्याही महिन्याचा फॉर्म जर पेंडिंगमध्ये असेल तर 2 गोष्टीमध्ये त्याचं उत्तर सापडण्याची शक्यता 99% आहे. किती? 99%. पहिलं, कागदपत्रे क्लॅरिटीने अपलोड केलेले आहेत का. आता तुम्ही म्हणाल सर केले की, बघा स्वतःचं जे रेशन कार्ड आहे ते आपल्याला आपल्या डोळ्याने वाचता येत नाही, एवढं ते अस्पष्ट किंवा जुनं असतं ना ते खूप, आणि त्याची आपल्याला स्कॅन केलेली कॉपी त्याला अपलोड करायची असते. आता कधी कधी ही कॉपी जर स्पष्ट नसेल तर अशा वेळेस आपला फॉर्म मंजूर होणार नाही, जे आहे ते सांगायलो आहे. का? कारण की कोणी लोक जसं की पाहिले उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा ठिकाणाहून चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले, त्यांनी अस्पष्ट कागदपत्रे अपलोड केली, त्यामुळे सरकारला कळालं नाही कुठले लाभार्थी आहेत. आणि अशा प्रकारचं जर कोणी केलं तर सरकारला कसं कळणार तुम्ही कुठले आहेत म्हणून. त्यामुळे शक्यतो कागदपत्र क्लॅरिटीच्या सोबतच अपलोड करायला पाहिजे. आणि जर केली नसतील तर फॉर्म पेंडिंगमध्ये जाण्याची शक्यता खूप आहे, किंवा एखादा फॉर्म अप्रूव्हल झालेला पण रिजेक्ट होऊ शकतो, बघा सांगायलो आहे. त्यानंतर बघा नावामध्ये किंवा कुठल्याही दिलेल्या फॉर्मबद्दलच्या माहितीमध्ये जर चूक झाली असेल, खास करून नावामध्ये किंवा आधार कार्ड नंबरमध्ये किंवा इतर जे काही बँक डिटेल आहे याच्यामध्ये जर का चुकीची माहिती दिली असेल किंवा नकळत तुमच्याकडनं काही चुकीची माहिती गेली असेल तर अशा वेळेस पण तुमचा फॉर्म हा पेंडिंगमध्ये असतो, किंवा मग वरचं जर क्लिअर असेल तर खालच्यामुळे रिजेक्ट पण होऊ शकतो. रिजेक्ट झाला तर परत रिसबमिट करण्याचा ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो. रिसबमिट करायचा कसा करायचा, तर तुमचा फॉर्म जर लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवरून पूर्वी भरलेला असेल, अंगणवाडी ताईकडनं नाही, तर तिथे जाऊन तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन रिसबमिट करायचा. रिमार्क्समध्ये काय कारण दिलेलं आहे तिथे एक डोळ्याचा असा आयकॉन असतो, तर त्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला दिसतं काय कारण आहे. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर दिसतं की हे कारण आहे तुमचा फॉर्म यामुळे रिजेक्ट केलेला आहे, त्या फॉर्मामध्ये दुरुस्ती करायची आणि परत रिसबमिट करायचं आहे. पण जर तुमच्याकडे क्लॅरिटीचे कागदपत्र नाहीत, नावामध्ये चूक केलेली आहे आणि तुम्ही वाट पाहत बसला की माझा फॉर्म का पेंडिंग, माझा फॉर्म का पेंडिंगमध्येच आहे, आज पण माझा फॉर्म का मंजूर होत नाही, तर मंजूर कसा होणार आहे. चुकीच्या पद्धतीने माहिती दिली आहे, अस्पष्ट क्लॅरिटी असेल कागदपत्रांची, तर अशा 2 सिच्युएशनमध्ये तुमचा फॉर्म अडकू शकतो किंवा तो सबमिट होणार नाही लवकर. त्यासाठी तुम्ही कितीही वाट पाहत बसा, तुम्हाला त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं लागेल, किंवा त्याच्यामध्ये ते जे काही कारण असेल म्हणजे क्लॅरिटीचे कागदपत्र आणि सोबतच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे चुकीची माहिती भरायला नाही पाहिजे. ह्या 2 गोष्टी तुम्ही तंतोतंत फॉलो करा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुढचे काही दिवस वाट पहा, नक्कीच तुम्हाला सबमिट झाल्याचा मेसेज येईल, त्याच्यानंतर तुम्हाला मंजूर झाल्याचा म्हणजे अप्रूव्हल झाल्याचा मेसेज येईल, आणि त्या मधल्या टायमामध्ये म्हणजे या मधल्या टायमामध्ये तुम्ही DBT करून घ्या लवकरात लवकर. आज बी सांगतो आहे, या हप्त्यामध्ये कुणीही सांगणार नाही तुम्हाला, DBTमुळे बऱ्याचशा माता भगिनींना पैसे येत नाही. जुनी DBT आहे, जुन्या DBTचे पण बऱ्याचशा लोकांनी नवीन DBT केल्यामुळे पण त्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. खूप लोकांचा असा इश्यू सॉल्व्ह झालेला आहे, त्यांचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. तुमच्यापैकी
तुमच्या इच्छेनुसार जर समजा तुम्हाला खूप महिन्यापासून पैसेच येत नाहीत, जानेवारी महिन्यापासून नाही म्हणत मी, डिसेंबरपासून म्हणत नाही, डिसेंबरपासून किंवा जानेवारीपासून असेल तर फक्त DBTचा प्रश्न नाही, पण जुलै ऑगस्टचा फॉर्म आहे किंवा ऑक्टोबरचा फॉर्म आहे, मंजूर झाला, सर्व झालेलं आहे, पण DBT माझी खूप जुनी आहे, 3-4 वर्षापूर्वीची आहे, अशा वेळेस तुम्ही DBT बदलण्याची संधी तुमच्याकडे असू शकते, कारण की आणखी 8व्या हप्त्याचं वितरण सुरू व्हायला वेळ आहे. त्यामुळे मधल्या टायमामध्ये जर केलं तर DBT संपूर्ण अपडेट होईल. पण ही गोष्ट त्यांनीच करा ज्यांचा फॉर्म अगदी फक्त DBT खूप जुनी आहे, त्या कारणामुळे तुम्हाला शंका आहे मागच्या 3-4 महिन्यापासून पैसे नाहीत, त्याच लोकांनी करायचे. मंजूर झालेला आहे माझा नोव्हेंबरमध्ये किंवा मंजूर झालेला आहे माझा जुलैमध्ये, सर्व ओके आहे, पण DBT माझी जुनी आहे. तर DBT एकदा बदलून जर पाहिली तशा सिच्युएशनमध्ये जुन्या फॉर्मबद्दल लवकर मंजूर झाला होता नोव्हेंबरच्या पूर्वी, तर अशा माता भगिनींना परत पैसे येण्याची शक्यता आहे. तुर्तास लक्षात ठेवा, पेंडिंग फॉर्म मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म मंजूर होत आहेत. तुमच्यापैकी जर कोणाचा फॉर्म मंजूर झाला नसेल किंवा काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.